Hello everyone. So today we will see the chapter number 7 second part. That is chapter number 7 is a emulsion. So today we will see the classification of emulsion. So emulsion is a nothing but biphasic liquid dosage form in which dispersed phase and continuous phase are both are liquid in nature. Emulsion हा कसा लिक्विड डोसेज फॉर्म आहे, बायोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे, ज्यामध्ये डिस्पर्स्ड फेज आणि लिक्विड फेज या दोन्ही पण कशा नेचरमध्ये असतात, लिक्विड नेचरमध्ये असतात. मग ते ऑइल इन ऑइल पण असू शकतं, ऑइल इन वॉटर पण असू शकतं किंवा वॉटर इन ऑइल पण असू शकतं. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ इमल्शन बघितले, त्याचं आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर इमल्शन बघितले. सो टुडे वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. There is a various way to classify emulsion. So the mode of depending upon however dispensing point of view and mode of administration, emulsion can be classified as follows on the basis of type of emulsifying agent used in the preparation of emulsion, and next is on the basis of their mode of administration. म्हणजे इमल्शन हे दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. एक फर्स्ट कोणता आहे, ज्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ इमल्सिफाईंग एजंट, म्हणजे कोणता इमल्सिफाईंग एजंट यूज केलेला आहे त्याच्यानुसार त्याचं एक टाईप क्लासिफिकेशन झालेलं आहे. आणि नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं ह्याच्यानुसार हा सेकंड टाईप पडलेला आहे. सो दीज आर द बोथ टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. सो फर्स्टली वी विल सी द ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ इमल्सिफाईंग एजंट यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ इमल्शन. So they are classified into 8 types. In that, first one is a emulsion containing natural gum. Example like gum, acacia, tragacanth and mucilage of iris moss. So असं इमल्शन ज्यामध्ये नॅचरल गम प्रेझेंट आहेत, म्हणजे जे असे गम जे की नेचरमधून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणतं कोणतं येतं, गम अकाशिया असेल, ट्रगाकांत असेल किंवा म्युसिलेज ऑफ इरिस मॉस. these are the examples of emulsion containing natural gums. So second type आहे emulsion containing gum substances. So this is the emulsion in which the emulsifying agent is a gum substance आहे. जो emulsifying agent यूज केलेला आहे तो कसा आहे, गम आहे. So examples of gum used, so cellulose and its derivative, salt of alginic acid, these are used in the emulsion containing gum substances. Next third type आहे emulsion containing various soaps. So next type का कोणता आहे, emulsion containing various soaps. Example there are saponins, sodium acetate, emulsion containing saponins are beeswax. Next emulsion containing starch. नेक्स्ट असे इमल्शन ज्यामध्ये स्टार्च प्रेझेंट आहे, तो हा कोणता टाईप आहे, फिफ्थ टाईप आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे इमल्शन कंटेनिंग नॅचरल वॅक्सेस, म्हणजे असे इमल्शन ज्यामध्ये नॅचरल वॅक्सेस प्रेझेंट असतात. मग नॅचरल वॅक्सेस कोणते कोणते यूज केले जातात, त्याच्यामध्ये वूल फॅट किंवा बीज वॅक्स हे नॅचरल वॅक्सेस यूज केले जातात. नेक्स्ट इमल्शन कंटेनिंग सिंथेटिक वॅक्सेस, म्हणजे सिंथेटिकली प्रिपेअर केलेले वॅक्सेस यूज केले जातात. मग ते इमल्सिफाईंग वॅक्स असतील किंवा सेटोमॅक्रोगॉल इमल्सिफाईंग एजंट असतील. किंवा 8 टाईप आहे इमल्शन कंटेनिंग अदर इमल्सिफाईंग एजंट. एक्झाम्पल आहे पेक्टिन, एगॉल, जेलॅटिन अँड लेसिथिन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इमल्शन कंटेनिंग other emulsifying agents. Next we will see the mode of administration on the basis of oral mode of administration, म्हणजे ते इमल्शन कोणत्या टाईपने घेतलं जातं किंवा त्याचं यूज काय आहे, म्हणजे कोणत्या टाईपने ते घेतलं जातं बॉडीमध्ये, ओरली असेल किंवा एक्सटर्नली असेल, पॅरेंटल असेल किंवा रेक्टल असेल, हे काय झालं त्याचे मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सो दीज ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दे आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. So first one is a emulsion for oral administration. Next is a emulsion for external administration. Third one is a emulsion for parenteral use, and last one is a emulsion for rectal use. So emulsion for oral administration usually made up all
ऑइल इन वॉटर टाईप, म्हणजे जे ओरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी इमल्शन वापरले जातात ते कसे असतात, ऑइल इन वॉटर टाईप असतात. म्हणजे ऑइल ही डिस्पर्स्ड फेजमध्ये असते आणि वॉटर ही कंटिन्युअस फेजमध्ये असते. दीज आर दिस ड्रग हॅव सम मेडिसिनल व्हॅल्यू, म्हणजे हे इमल्शन आहे त्यांना काय असते, एक मेडिसिनल व्हॅल्यू असते. एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, मग हे ह्यामध्ये जे ऑइल यूज केले जातात म्हणजे डिस्पर्स्ड फेज यूज केले जाते किंवा ऑइल यूज केले जातात त्या ऑइल्सला एक स्पेसिफिक मेडिसिनल व्हॅल्यू असते, म्हणजे त्याचा मेडिसिनल यूज असतो. जसं असेल कॅस्टर ऑइल असेल किंवा ऑलिव्ह ऑइल असेल, आल्मंड ऑइल असेल, कॉड लिव्हर ऑइल, लिक्विड पॅराफिन. दीज आर युज्ड फॉर द इमल्शन प्रिपरेशन मेड फॉर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. सो नेक्स्ट वी विल सी द इमल्शन फॉर एक्सटर्नल यूज. असे इमल्शन जे की एक्सटर्नल यूजसाठी यूज केले जातात. सो दिस इमल्शन आयदर ऑइल इन वॉटर टाईप और वॉटर इन ऑइल टाईप, म्हणजे दोन्ही टाईपमध्ये इमल्शन असू शकतात. बट एक्सटर्नल इमल्शन इज डब्ल्यू वॉटर इन ऑइल टाईप अँड कॉमनली ऑइल इन वॉटर टाईप प्रिफर्ड ओव्हर द वॉटर इन ऑइल टाईप. नेक्स्ट इमल्शन फॉर पॅरेंटल यूज. सो इमल्शन फॉर पॅरेंटल यूज म्हणजे पॅरेंटल दिले जातात, इंट्रामस्क्युलर असेल किंवा इंट्राव्हस्क्युलर असेल. सो दीज आर गिवन पॅरेंटली यूज्ड टू ॲडमिनिस्टर सोल्युबल विटॅमिन्स, म्हणजे विटॅमिन देण्यासाठी यूज केले जातात, जसे की विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि ऑइल सोल्युबल सेक्स हार्मोन्स जे असतील ते देण्यासाठी पॅरेंटल रूट म्हणजे इमल्शन ह्या टाईपचे इमल्शन यूज केले जातात. इमल्शन फॉर रेक्टल यूज. नेक्स्ट आहे दिस काइंड ऑफ इमल्शन यूज्ड इन द फॉर्म ऑफ इनिमा फॉर इव्हॅक्युएशन ऑफ बॉयल. स्टार्च म्युसलेज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ इनिमा, म्हणजे इनिमासाठी म्हणजे इव्हॅक्युएशन ऑफ बोवेल, पूर्ण इव्हॅक्युएशन एखाद्या सर्जरीसाठी असेल किंवा कोणत्याही प्रोसेससाठी असेल बिफोर सर्जरी, ते काय करतात, इनिमा देण्यासाठी हे इमल्शन यूज केले जातात, बाय रेक्टली यूज केले जातात. याच्यामध्ये स्टार्च म्युसिलेज हे प्रिपरेशन यूज केलं जातं एनिमासाठी. नेक्स्ट इज द फॉर्म्युलेशन ऑफ इमल्शन. सो इमल्सिफाइंग एजंट, formulation of emulsion. In formulation of emulsion there are specific substance or specific agents are used. So these are the following agents which are used for the formulation of emulsion. म्हणजे खालील काही हे घटक आहेत किंवा एजंट्स आहेत ते इमल्शन प्रिपरेशन बनवण्यासाठी यूज केले जातात. सो फर्स्ट वी विल सी द इमल्सिफाइंग एजंट. नेक्स्ट वी विल सी द सेकंड टाईप आहे प्रिझर्वेशन ऑफ इमल्शन अँड थर्ड वन इज अ अँटीऑक्सिडंट्स अँड लास्ट आहे फ्लेवर्स. हे काय झालं आहे, कंटेंट आहेत ज्याच्यामुळे आपण इमल्शन बनवतो, इमल्शनमध्ये असणारे कंटेंट आहेत. नेक्स्ट फर्स्टली वी विल सी द इमल्सिफाइंग एजंट. सो द इमल्सिफाइंग एजंट रिड्यूस द इंटरफॅशियल टेन्शन बिटवीन टू फेजेस, that is oily phase and aqueous phases, thus make the miscible with each other. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं इमल्सिफाइंग एजंट म्हणजे असे सबस्टन्स जे की इंटरफॅशियल टेन्शन रिड्यूस करतात. ऑइली फेज म्हणजे दोन फेजमधील, ऑइली फेज आणि वॉटर फेजमधील इंटरफॅशियल टेन्शन जे असतं ते रिड्यूस करतात आणि ते एकमेकांसोबत मिसिबल बनवतात. याला काय म्हणायचं, इमल्सिफाइंग एजंट. सो इमल्सिफाइंग एजंट आर ऑल्सो नोन ॲज इमल्जंट और इमल्सिफाइंग. इमल्सिफाइंग एजंटला आणखीन काय म्हणतात, इमल्जंट अँड इमल्सिफायर. There are various type of emulsifying agent available to produce stable emulsion. Hence, it is very difficult to select proper kind of emulsifying agent. Different typeचे emulsifying agent यूज केले जातात फॉर प्रिपरेशन ऑफ इमल्शन. सो देर तिथं डिफिकल्टी येते म्हणजे कोणता प्रॉपर इमल्सिफाइंग यूज करावा. नेक्स्ट विल सी द नेक्स्ट one single emulsifying agent has not possess all required properties to formulate stable emulsion. म्हणजे एका सिंगल इमल्शनमध्ये म्हणजे ज्या रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आपल्याला त्या प्रॉपर्टीज एक स्टेबल इमल्शन प्रिपेअर करण्यासाठी नसतात. मग काय केले जातात ह्यावेळेस,
दोन किंवा दोनपेक्षा जास्त इमल्सिफाईंग एजंट यूज केले जातात टू प्रिपेअर स्टेबल इमल्शन. म्हणजे एका इमल्सिफाईंग एजंट हा ऑल रिक्वायरमेंट फिलअप करू शकत नाही. म्हणजे ज्या आपल्या इमल्शनच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, प्रॉपर्टीज असतील, त्या ऑल प्रॉपर्टीज फिलअप करू शकत नाही. म्हणून काय केलं जातं, त्या ठिकाणी दोन इमल्सिफाईंग एजंट यूज केले जातात टू प्रिपेअर अ स्टेबल इमल्शन. Griffin, one of the scientists who was discovered one method for calculating balanced mixture of emulsifying agent to produce particular type of emulsion. म्हणजे ग्रिफिन हा सायंटिस्ट आहे ज्यांनी एक अशी मेथड डिस्कवर केली आहे ज्यामध्ये आपण बॅलन्समध्ये इमल्सिफाईंग एजंट यूज करू शकतो. So this method is called as a hydrophile lipophile balance or hydrophilic lipophilic balance, which is also called as the HLB method. त्या मेथडला काय म्हणायचं, HLB method, in which every emulsifying agent arranged with number of HLB scale. This HLB scale is divided into 18 unit. म्हणजे ही HLB स्केल आहे ती 18 युनिटमध्ये डिवाइड केली आहे. या स्केलनुसार इमल्सिफाईंग एजंटला डिवाइड केलेलं आहे. सो emulsifying agent with higher number, that is 8 to 18, possess hydrophilic properties and produce oil in water type of emulsion. म्हणजे जर ऑइल इन वॉटर टाईप ऑफ इमल्शन प्रिपेअर करायचं असेल तर 8 to 18 हायड्रोफिलिक नंबर असलेला इमल्सिफाईंग एजंट यूज करायचा. नेक्स्ट, इमल्सिफाईंग एजंट विच लोअर नंबर, म्हणजे ज्या इमल्सिफाईंग एजंटला लोअर नंबर आहे ते इमल्सिफाईंग एजंट हे लिफोफिलिक असतात आणि हे वॉटर इन ऑइल टाईप ऑफ इमल्शन बनवण्यासाठी यूज केले जातात. सर हिअर यू कॅन सी द HLB scale. This is nothing but the HLB scale. मग इथं here you can see the water in emulsifying agent. There are 3 to 6, म्हणजे जे 3 ते 6 पर्यंत इमल्सिफाईंग एजंट आहेत ते कशासाठी यूज केले जातात, वॉटर इन ऑइल टाईप ऑफ इमल्शन बनवण्यासाठी यूज केले जातात. नेक्स्ट आहे ऑइल इन वॉटर टाईपचे इमल्शन बनवायचं असेल तर त्यामध्ये 8 ते 12, इथं बघू शकता तुम्ही 8, दिस स्टार्ट फ्रॉम हिअर अप टू दिस 8 to 18 टाईप, 8 to 16 टाईप म्हणजे नंबर असणारे इमल्सिफाईंग एजंट यूज केले जातात. मग तुम्ही बघू शकता जे हायड्रोफोबिक आहेत, हायड्रोफोबिक म्हणजे लिपोफिलिक आणि हायड्रोफोबिक मीन्स लिपोफिलिक अँड हायड्रोफिलिक मीन्स हायड्रोफिलिक. लिपोफिलिक मीन्स जे ऑइलमध्ये सोल्युबल आहेत आणि हायड्रोफिलिक मीन्स वॉटर सोल्युबल. हायड्रो मीन्स वॉटर अँड फिलिक मीन्स जे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत. सो नेक्स्ट these are the some emulsifying agent along with their application. म्हणजे ते कुठे कुठे यूज केले जातात किंवा कोणता एजंट, सोल्युबलायझिंग एजंट असेल किंवा डिटर्जंट असेल किंवा कोणत्या टाईप ऑफ इमल्शनमध्ये यूज केलं जातं त्याच्या HLB व्हॅल्यूसोबत दिलेलं आहे. जसं की ॲकाशिया असेल, पॉलिसॉर्बेट असेल किंवा सोडियम मोलिएट असेल किंवा ट्रगाकांत असेल. हा चार्ट दिलेला आहे, तुम्ही एकदा बघून घ्या हा चार्ट. नेक्स्ट, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ इमल्सिफाईंग एजंट. आता सपोज आपण इमल्सिफाईंग एजंट यूज केला आहे, मग त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजेत. फर्स्टली आपण इमल्सिफाईंग एजंट कशासाठी यूज करतो, जे 2 फेजेस आहेत त्याच्यामधलं इंटरफेशियल टेन्शन कम करण्यासाठी. मग त्याची मेन आयडियल प्रॉपर्टी काय असली पाहिजे, इट कॅन रिड्यूस इंटरफेशियल टेन्शन बिटवीन 2 फेजेस और 2 इमिसिबल लिक्विड. पहिली प्रॉपर्टी, आयडियल प्रॉपर्टी काय असली पाहिजे, इट शुड बी कॅपेबल ऑफ रिड्यूस इंटरफॅशियल टेन्शन बिटवीन 2 इमिसिबल लिक्विड्स. नेक्स्ट, इट शुड बी कम्पॅटेबल विथ अदर इन्ग्रेडियंट्स ऑफ प्रिपरेशन. म्हणजे हा कसा असला पाहिजे, जे आपले अदर इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत इमल्शन बनवण्यासाठी, इमल्सिफाईंग एजंट सोडून जे वापरलेले आहेत त्या इन्ग्रेडियंटसोबत कम्पॅटेबल असला पाहिजे. नेक्स्ट आयडियल प्रॉपर्टीज काय आहे, इट शुड बी नॉन टॉक्झिक. तो कसा असला पाहिजे, नॉन टॉक्झिक असला पाहिजे. नेक्स्ट, इट शुड एबल टू प्रोड्यूस अँड मेंटेन द रिक्वायर्ड कन्सिस्टन्सी ऑफ इमल्शन.
हा कसा पाहिजे, जी आपल्या इमल्शनची कन्सिस्टन्सी असेल, म्हणजे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे तो इमल्शन, सेमी सॉलिड पाहिजे असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे असेल त्या टाईपमध्ये, सॉरी, कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल लिक्विड, त्या फॉर्म प्रोड्यूस करण्यासाठी किंवा त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी यूज असला पाहिजे तो. नेक्स्ट, इट शुड बी केमिकली स्टेबल. तो कसा असला पाहिजे, केमिकली स्टेबल असला पाहिजे. आणि त्याची एक मेन प्रॉपर्टी असली पाहिजे इमल्सिफाइंग एजंटची, इट शुड बी कीप ग्लोबल डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे त्या इमल्सिफाइंग एजंट हा जे स्कॅटर्ड फेज आहे किंवा डिस्पर्स्ड फेज आहे ही सेपरेट ठेवता आली पाहिजे. सो टुडे वी हॅव सीन द टाईप ऑफ इमल्शन आणि त्याचे फॉर्म्युलेशन ऑफ इमल्शनमध्ये आपण इमल्शन हा जो कंटेंट आहे किंवा फॉर्म्युलेशन आहे, तो इन्ग्रेडियंट आहे तो स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण इमल्सिफाइंग एजंट म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज, आयडियल प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. सो आज आपण इथे स्टॉप करूयात.